गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज आहे आपल्या बाळाच्या बारशाचा दिवस आणि त्यासाठी सगळी तयारी चाललेली आहे. सकाळपासून साफसफाई वगैरे, नैवेद्याची तयारी वगैरे आणि पाहुणे पण निघालेत गावावरून यायला. तर ते आता कोणत्याही क्षणी येतील 15-20 मिनिटांमध्ये. आणि आपलं पण सगळं रेडीच झालेलं आहे जवळपास, फक्त बायकांना गेटअप करायचं आहे. आणि आपण जो पाळणा घेतला होता त्या दिवशी दाखवला होता त्याचं अनबॉक्सिंग केलं. तर आपण पाळणा लावून घेऊया आणि मग दाखवतो तुम्हाला की कसा दिसतोय. बोलतो चांगलं की अख्खे करू ते काय अजून बाळाचं काय एवढं वजन नाही पण. तर हे बघा मित्रांनो, असा पाळणा जोडलेला आहे. झोळी टाईप पाळणा आहे आणि ब्ल्यू कलरचा घेतला कारण तुम्हाला तर माहितीच आहे पिंक कलरचा अवेलेबल नव्हता. मुलगी आहे तरी पण हा पण चांगला आहे. याच्यामध्ये पण थोडी पिंक वगैरे डिझाईन आहे आणि चांगला वाटला पाळणा जरा झोळीसारखा. आता फक्त झोका दिल्यावर असं जास्त हालायला नको काय का. सो फ्रेंड्स, आता आलो होतो घनसोलीला कारण आपण बारशाच्या जेवणाची ऑर्डर एका हॉटेलमध्येच दिली होती. या आपलं फेमस घनसोलीमधलं आहे शिव व्हेज नॉनव्हेज. तर इथे ऑर्डर दिली होती. आता इथले आयटम्स घेतले, म्हणजे 50 जणांची ऑर्डर दिली होती आणि पाहुणे वगैरे सगळे मिळून तेवढे होणार आहेत. तर घेतले आता जेवण वगैरे आणि मस्त वाटतं आहे. इथलं क्वालिटी असतं. चपाती, पापड, लोणचं, गुलाबजामुन, आलू जिरा, पनीर मटर वगैरे. बिस्लेरीच्या बॉटल घ्यायला. चला, जेवणाचं नाव ऐकून आता भूक लागायला लागली कारण नाश्ता नाही केला ना. काय बरं आहे का? मुद्दाम घेतो ना आठवण. नाही, आत्ताच आलं ना मी. कधी आले? 12-12:30. 1-2 गाड्या आणल्या का? मोठी गाडी आणली का? काय म्हणते बाबा? पनवेल ना 4 तारखेला. हां, नेतो. तू वाढते का? सो गाईज, आजच्या मेन्यूमध्ये आहे चपाती, मटर पनीर मसाला, आलू जिरा भाजी, गुलाबजामुन, कांदा लिंबू पापड, जिरा राईस आणि दाल तडका. चला, आता जेवण झाल्यानंतर बारशाचं पाळणा पूजन आणि बाळाचं नाव ठेवायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. नंदा, स्वप्नगंधा, ललिता. आनंदी, चला, आता बाळाला पाळण्यात घातलंय आणि आता बाळाचा पाळणा रे जो
शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रे जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रे जो नाव रिव्हील करतायत ना सगळ्यांना कानात नंतर सांगणार का हळूच नाव सांग हळूच सांग आणि कुर्र हळूच ते आता तू असं कुर्र म्हटली का मग नाव ठेवलंय सिया. टाळा वाजवा सियावर रामचंद्र की जय सिया सो बाळाचं नाव ठेवलेलं आहे सिया म्हणजे सीता मातेचं नाव आहे सिया सियावर रामचंद्र की जय जसं म्हणतो तसं सिया नाव ठेवलं हळूच लागते हा सियावर रामचंद्र की जय काय नाव काय ठेवलंय कळलं का तुम्हाला काय ठेवलंय नाव सिया सियाचं मिनिंग माहिती आहे ना सियावर रामचंद्र की जय सीता मातेचं नाव आम्ही निघतोय निघतानाचे हे पण करायचं इथं पण टाळूवर पण टाळू त्यांनीच भरायचे आणि हाताला आणि पायाला हे एवढे हेच नाही करायचं म्हणजे कसं राहतं ते त्यांनी आपलं मस्त गरम असतं ना मग थंड राहतं ते जिरलं पाहिजे ना त्याच्यामध्ये मस्त आणि तर पुढं चालून डोळ्याला त्रास मस्तकाची आग होती लावायचंच नाही सांगायचं का डॉक्टर घरी काय करतो म्हणून आता ओवेल सुद्धा आम्ही लावलेलंच आहे ना बरं का थांबले असते ना आत्या थांबली असते तर काय आलं एकदा पण घरी आलेले नाही एकदा पण नाही येईल ना आता ते विराय नसताना मग आले असते निवांत इकडे आता विराय घरी येईल मी तुम्हाला गाडी लागते आता आल्याच गाडी चला आता पाहुणे वगैरे निघालेत परत गावाकडे कोपरगावला आणि झाला सगळा कार्यक्रम मस्त ते गाडीत बसून आता निघतायत चला गरम झालं असेल तुला भाषा ना टोपी मागे घेऊ अरे बापरे ओवीला गिफ्ट आवडतंय असं त्याच्या हातात आले बस थांबली रड्याची काढ पटकन चला चला का चला बाय अरे राहू दे अगं राहू दे तू काळजी घे बाई चला अच्छा बाय बिल्लू चला चला त्याची ॲडव्हर्टाईज आहे ना सिया गेट रेडी फॉर द फ्रेशर्स आठव ना हां अनन्याची ये तिला ते आवडलेलं दिसतंय युनिकॉर्न कलर मस्तच आहे आलेलीस सोडायला दीदी लोकांना चला आता हे पाहुणे निघालेत पनवेलचे चला संध्याकाळी चहा पाणी वगैरे करून बसलो होतो आणि माझं जेवण पण झालं होतं लवकरच तर आत्ता आले
वैशिष्ट्य वगैरे हे बघा. आत्या आली आहे नाही का, आत्या का नाही मावशी मावशीन ते आलेत बाळाचे. बरं झालं आले, नाही तर काय खैर नसती. बाई बरं आहे का? पुन्हा हँडशेक कर पुन्हा. बरं आहे ना? आता टी व्हीवर लाजतंय, मुद्दाम लाजतंय आता. चला तर इथे पाहुणचार वगैरे पण झालेला आहे पाहुण्यांचा. आणि एक गुड न्यूज सांगू का नको तुमच्याकडची गुड न्यूज सांगू का नको? असं रिव्हील करायचं नाही वगैरे असं काय नाही ना? गाडीची नाही असतं ना बाबा. काय कोणाला माहिती नाही. आज खाली आले तर तिला वाटलं मी गाडीच हे करायला आली, पूजा करायला. ती म्हणते कॉंग्रॅच्युलेशन. म्हटलं कशाचं? म्हणजे नाही तुम्ही गाडी घेतली ना. म्हटलं तुम्हाला कोण बोललं? अजून म्हटलं गाडी शोरूमलाच आहे, आम्ही आणली पण आमच्याकडे बातम्या लगेच फुटतात. आपल्या शेजाऱ्यांना माहिती आहे. फोन करून आताच आपल्याला थोड्या वेळापूर्वी एक गुड न्यूज मिळालेली आहे. वैशिताईने पण गाडी घेतलेली आहे 4 व्हीलर XUV 300. सगळे पाहुणे वगैरे गेल्यानंतर आणि सगळं आटोपून झाल्यानंतर बऱ्याच दिवसापासून ट्रेंडिंगमध्ये असणार आणि आता जुना झालेला हल्दीवाला ट्रेंड करायला बसलो आहे मोबाईलच्या फ्लॅशलाईटमध्ये ओवीच्या आग्रहाखातर. तर चला सुरू करूया. बघ कसं दिसतंय ओवी तेव्हा. इकडं मोबाईल मम्मीला झोप आलेली, मम्मी पण खुश झाली. झालं का? झालं. स्टार्टिंगला दिसलं थोडंसं कमीच पाहिजे वाटतं ना हळद. हां थोडी कमी पाहिजे हळद. करतो. खाली वाकून बघ. बघ ना. टाक. टर्ब्युलन्स झाला आहे त्याच्या आतमध्ये. पाणी फिरत होतं ना. उलट फिरताना छान वाटतं. हां बस झालं चला. कावेरी